शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मी उमेदवार होतो. ते कारण काहीच नव्हतं. ही छाननी फॉर्म मला दिली, सर्व पेपर वगैरे सर्व छाननी झाल्यानंतर त्याच्यावरती असं लिहिलं होतं, दोन दोन कारण होते. प्रत्येक पेजावरती तुमची सही अक्षरी नाहीये, हे मला दिलं. नंतर बँकाचा हे नाही, बँकाचा हे मी रात्रीच केला क्लिअर. हा मला देताना असं काहीच नाही बोलले ते लोक की तुम्ही नवीन घेऊन यावे ऍफिडेव्हिट नवीन पाहिजे, असं काहीच नाही बोलले. नंतर मी सकाळी आलो परत 10:30 वाजता. 10:30 वाजता मी गेलो मॅडमकडे. मॅडम कुठली तरी अक्षरावरती सही राहिलेली होती, ते मला करायचं आहे. त्याने आता घडीवरती बघून ते मला बोलले की 11 वाजता आधी मला नवीन ऍफिडेव्हिट ते करून त्याची तुमची सही करून मला आणून द्यावे. 11 वाजायला 9 मिनिट बाकी होते. 9 मिनिटाचा आत मी कसं काय ऍफिडेव्हिट बनवून आणून देऊन त्यांना. लोक इकडे 11:30 वाजता येतात, त्यांच्यावर काही कारवाई नाही, काय नाही. त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट करतात, त्यांना सर्व काही करतात. मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काय असा काय आहे प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ह्याच्यावर लिहिलेलं पण नाहीये ते की नवीन ऍफिडेव्हिट पाहिजे. नवीन ऍफिडेव्हिट पाहिजे, याच्यावरती काय लिहिलेलं नाहीये, फक्त सही नाही हे असा का? म्हणजे मी गरीब घराचा आहे म्हणून का? तुमच्या समोर कोणते उमेदवार आहेत शिवसेने? त्यामुळे माझ्या समोर माणूस तुकाराम शिंदे साहेब आहे. आता त्यांना एवढी भीती होती का की मी आलो समोर तर काही ना काहीतरी गडबड होईल, माझं याचाच फॉर्म करा बाद, असं काय होतं? काय मागणी? काय नाही, यांच्यावरती सर्ववरती कारवाई झालीच पाहिजे. अजून गेलेले. आणि जेव्हा आम्ही त्यांना पोलीस अधिकारी जे समोर होते त्यांना आम्ही सांगितलं की माझं हे डॉक्युमेंट राहिलेलं होतं, आम्हाला ते द्यायचंय, तर ते बोलले तुमची वेळ निघून गेलेली आहे, ते आता तुम्ही सबमिट करू शकत नाही. तर आम्ही बोललो की आम्हाला तरी सुद्धा मॅडमला भेटायचंय, मॅडमशी बोलायचंय वगैरे. तर ते बोलले की आता होणार नाही, जेव्हा तुमचा नंबर येईल, जेव्हा 18 ची छाननी सुरू होईल तेव्हा तुम्ही जाऊन तिथे बोला, रिक्वेस्ट करा वगैरे. त्याच्यासाठी मी रिक्वेस्ट लेटर सुद्धा, अर्ज सुद्धा तयार केलेला होता. आणि जेव्हा आम्हाला आतमध्ये बोलवण्यात आलं तेव्हा त्यांना आम्ही विचारायला गेलो, सांगायला गेलो की असं असं आहे आमचं पेंडिंग. तर त्यांनी आम्हाला काहीही रिस्पॉन्स दिला नाही. ते बोलले तुम्ही बसा म्हणून. त्यांनी ऐकूनच घेतलं नाही आमचं म्हणणं काय आहे ते. आणि बसा बोलल्यावर त्यांनी डायरेक्ट ती अर्धाची म्हणजे जे उमेदवारी अर्ज होता त्याची छाननी केली. छाननी केल्यावर त्याच्यामध्ये त्यांनी सरळ की सांगितलं हे डॉक्युमेंट नाही आलेले आहेत, त्यामुळे ते अवैध आहे. त्यांनी तिथे ते डिस्क्वालिफाईड करून टाकलं. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. तर ऑब्जेक्शनच्या वेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जी वेळ दिलेली होती त्या वेळेनुसार आला नाही. मला हे बोलायचंय की जर त्या वेळेमध्ये मला माझं डॉक्युमेंटच मिळालं नाही तर मी सबमिट काय करू त्यांना? मला त्या वेळेमध्ये माझं डॉक्युमेंट मिळालं असतं तर मी ते सबमिट केलं असतं ना. मला त्या वेळेमध्ये माझं डॉक्युमेंटच मिळालं नाही आणि मला 5 मिनिटच उशीर झाला की ते सबमिट करायला. तर ते बोलले नाही नाही, जी वेळ दिलेली होती तुम्हाला त्या वेळेमध्ये द्यावंच लागेल. पण त्या वेळेमध्ये जर दुसऱ्या प्रभाग समितीमधले आयुक्त जर जे उपस्थितच नसतील तर मला माझं डॉक्युमेंट कसं मिळेल? आणि 1 तासामध्ये मला माझे डॉक्युमेंट्स कसे मिळतील की जे माझ्याकडे उपलब्ध नाहीये, ते मी कसे उपलब्ध करून देईल? म्हणजे मला असं वाटतं की हे खूपच कमी वेळ म्हणजे त्यांनी दिला, की त्यांनी वेळ थोडा द्यायला पाहिजे होता. की जेन्युइन रिझन होतं, रिझन असं काहीही फेक नव्हतं की आम्हाला मुद्दाम आम्ही लेट आलो वगैरे. मी 10:30 वाजल्यापासून इथे बसलेली होती येऊन, पण त्यांनी आम्हाला नंतर सांगितलं की आम्ही तुम्हाला 8 मध्ये पाठवणार नाही. पण आता अर्ज जो आहे तो बाद करण्यात आलेला आहे की अवैध करण्यात? म्हणजे त्यांनी अवैधच केलं, म्हणजे ते डिस्क्वालिफाईड की ते बोलले तुमचे डॉक्युमेंटच नाही. पण जर मला डॉक्युमेंटच लेट आले तर मी त्यांना सबमिट कसं करू 11च्या आतमध्ये? 11च्या आतमध्ये मला सबमिट करायला तेवढा वेळ पण मिळाला पाहिजे ना की माझे डॉक्युमेंट तिथून येतील म्हणून. आता नेमकी मागणी काय असणार आहे? कारण अर्ज तर बाद झालेला आहे, यापुढे काही मागणी आपण केलेली आहे का? पक्ष श्रेष्ठींना काही या संदर्भात कळवलेलं आहे? नाही, सगळं बोलणं झालेलं आहे त्यांना मागणी, पण ते टाइमच धरून बसलेले आहेत की नाही म्हणून तुम्ही टाइमामध्ये आलेला. ऍक्च्युली त्यांनी 5-10 मिनिटं ऍटलीस्ट 15 मिनिट्सचा तरी द्यावा. आणि माझं एक म्हणणं आहे, जर तुम्ही निवडणुकाचे अर्ज जेव्हा घेता, जेव्हा तुमचा टाइम संपतो तेव्हा तुम्ही 10 वेळा अनाउन्समेंट करता की 3 वाजेपर्यंत आहे, 3च्या नंतर गेट बंद होणार,
गेट चालू करणार नाही, कोणाला आतमध्ये घेणार नाही वगैरे. तर तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट्स, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट चेकलिस्ट दिली आहे ज्याला सबमिट करायचे, त्याच्यासाठी तुम्ही अनाउन्समेंट का नाही केली की तुमचा 10 ते 11चा वेळ आहे, त्या वेळेमध्ये या, हा वेळ संपत आलेला आहे. ऍक्च्युली त्यांनी बाहेर काहीही अनाउन्समेंट केलेली नव्हती आणि मी जेव्हा आलेली होती तेव्हा इथे काहीही रश नव्हती की जे डॉक्युमेंट द्यायला आलेले होते मला कोणीही दिसलेले नाहीये. आतमध्ये गेल्यानंतर ते नाश्ता करत होते का काय नेमकी आतमध्ये गेली तेव्हा त्यांचं सगळं सेटअप चाललेलं, सगळं म्हणजे त्यांचं ते चेअर्स लावणं, कॉम्प्युटर्स लावणं, त्यांचं सगळं सेटअप चालू होतं आणि बाकीचे जे होते त्यांचे कार्य करणारे ते नाश्ता करत होते. त्याच्यामुळे आम्ही एक फोन साठी बाहेर आलो, तर त्यांनी आम्हाला नंतर बाहेरच थांबवलं की बोलले थांबा आता तुम्ही जरा बाहेर. त्याच्यामुळे ते बोलले की जसं, नंतर आम्ही परत त्यांना बोललो डॉक्युमेंट जसं माझ्याकडे रिसिव्ह झालं मी त्यांना बोलली आम्हाला हे द्यायचं आहे म्हणून, तर ते काय बोलले की नाही, आता टाइम निघून गेलेला आहे, तुम्ही सबमिट करू शकत नाही म्हणून.